मित्रांनो, आता आम्ही सिंगापूरमध्ये आहोत आणि सिंगापूरमध्ये अत्यंत मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे। तुम्ही बघू शकता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे आणि तुम्हाला इथलं हे फ्लोरिंग दिसेल, छानपैकी आहे। समोर रस्ता दिसेल आणि रस्त्यामध्ये तुम्हाला तिकडे 1 2 3 4 5 असे सगळे चेंबर दिसतील। पाऊस जरी तुफान पडत असला तरी सुद्धा इथं पाणी तुंबताना तुम्हाला दिसत नाहीये। पाण्याला तिकडून आणि इकडून दोन्ही बाजूला स्लोप दिलेले आहेत आणि हे पाणी न तुंबण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये कुठेही गाळ, चिखल, प्लास्टिक, कचरा किंवा इतर लोकांनी आणून टाकलेल्या वस्तू नाहीत। त्याच्यामुळे इथे पाणी थांबत नाहीये। पाणी थेट त्या चेंबरमध्ये जातंय आणि चेंबरमधून खाली ते पुढे प्रवाहित होताना आपल्याला दिसतंय। अशाच प्रकारचा पाऊस आपल्याकडे पण भारतामध्ये पडतो, परंतु 1 तासभर 2 तास पाऊस पडला तरी लगेचच ते सगळं पाणी जाम होतं, वॉटर लॉगिंग होतं तळं। त्याचं कारण असं की वेळेवर जी साफसफाई व्हायला पाहिजे असते ती होत नाही। इथे बघा, पडत्या पावसामध्ये हे कर्मचारी लगेच हे पाणी पुढे ढकलायचं काम करतायत। म्हणजे हाऊसकीपिंग सर्व्हिस किती ऍक्टिव्ह असली पाहिजे हे आपल्याला याच्यातून दिसतं। आणि कोणतंही काम जर तातडीनं तत्परतेनं त्यावेळी योग्य वेळी केलं तर पुढे वॉटर लॉगिंगची सिच्युएशन तयार होत नसते, हे आपण समजू शकतो। बघा की या छताखाली जे काही पाणी जमा होत आहे ते लगेच पुढे ढकललं जात आहे। तिकडूनचा स्लोप इकडूनचा स्लोप रोड मॅच केलेला आहे आणि गटारं जाम होणं, गटारं ओव्हरफ्लो होणं आणि जागोजागी तळी होणं याला कारण म्हणजे त्या चेंबरमध्ये अडकलेला कचरा। आणि या चेंबरमध्ये कचराच जाऊ नये याची पूर्ण केलेली व्यवस्था। तिथे कचरा नाही, धूळ नाही, प्लास्टिक नाही, पालापाचोळा काही नाही आणि जे काही सफाई करायची कर्मचारी तत्परतेने बघा तिकडे पण ती बाई करते। याला म्हणतात प्रशासन, याला म्हणतात कार्यतत्परता आणि याला म्हणतात लोकांसाठी काम करणं। हा डांबरी रस्ता आहे, हे फुटपाथ आहे आणि एवढा तुफान मुसळधार पाऊस पडत असताना तुम्ही बघू शकता प्रत्येक चेंबरमधून पाणी खाली चाललेले। चेंबर पण किती सुबक आणि रस्त्याच्या लेवलला आहे बरं का। कुणी एखादा 2 व्हीलरला पडेल, 4 व्हीलरला पडेल, माणूस पायी जाताना पडेल असं काही तुम्हाला इथं चित्र दिसणार नाही। तिकडून काही मुली येतात बघा। आता या लोकांना खाली कळणार पण नाही की खाली चेंबर आहे। एवढ्या स्मूथ ते चेंबर बसवलेत। फुटपाथ आणि रस्ता हे दोघांचा स्लोप कसा गेलाय बघा। हे वर खाली असं काही नाहीये आणि तुम्ही गुणवत्ता बघताल तर तुमच्या लक्षात येईल तिकडचा फुटपाथ आणि इकडचा फुटपाथ। इथे पाणी जमा होतंय परंतु ते लगेच काही सेकंदामध्ये त्या चेंबर पर्यंत जात आहे जवळच्या आणि तिथून ते डिस्पोज होताना आपल्याला दिसतंय। याला म्हणतात पावसाळी यंत्रणा किती ऍक्टिव्ह असावी, कशी उत्तम असावी याच्या प्रकारचं एक ज्वलंत उदाहरण सिंगापूर सारख्या देशात तुफान मुसळधार पावसात तुम्हाला अजिबात पाणी तुंबलेलं थांबलेलं दिसत नाहीये।